जनसूर्या न्यूज. सत्य, विश्वास, जनतेचा आवाज. धामणगाव रेल्वे तालुक्यातील पांदण रस्त्याच्या संदर्भातला 2 जूनला आम्ही तहसील कार्यालय येथे केलेल्या आंदोलनासंदर्भात आम्हाला जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पत्र देण्यात आलं होतं की जर 7 ते 10 दिवसात जर त्या कंपनीला काम दिलेलं, त्या कंपनीने जर कामं चालू केले नाही तर त्या कंपनीकडून सर्व कामे काढून घेतल्या जाईल. त्या कंपनीने 10 दिवसात कुठल्याही पद्धतीचे कामं चालू न केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या कंपनीकडून कामं काढून भविष्यात त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे अंतर्गत कुठलंही काम करण्यात येणार नाही असं लिखित स्वरूपाचं पत्र आम्हाला अभियंता बकाले साहेब यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. हे एक आमच्या आंदोलनाचं सर्वात पहिलं यश आहे. त्यानंतर आता इथून पुढे जेही कंपनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचं काम करेल त्याच कंपनीला पांदण रस्त्याचे कामे दिल्या जाईल असं आम्हाला अभियंता बकाले साहेब यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. पण ही वेळ स्थानिक आमदार निवडणुकीच्या आधी निव्वळ गाजावाजा करून बोर्ड लावून त्या बोर्डासाठी दुनियाभराचा पैसा खर्च करून शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी फक्त प्रलोभन दिलं होतं की आम्ही तुमचं पांदण रस्त्याचे कामं करून देऊ. पण पहिली टर्म गेली, दुसरी टर्म अर्धी संपत आली, पण तालुक्यातील पांदण रस्त्याचे कुठलेच काम लागले नाही. हे या स्थानिक आमदार सन्माननीय प्रतापदादा अडसड यांचे एक शेतकऱ्यांप्रती असलेली असहनशीलता, जे काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची शेतकऱ्यांसाठी, ते सांगते की एकच वादा आणि प्रतापदादाचा शेतकऱ्यांसाठी असलेला वादा कुठे गेला. प्रतापदादांनी मोठ्या गाजावाजाने सांगितलं की आम्ही पांदण रस्त्याचे कामे करू. महसूल मंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, सगळं यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतरही पांदण रस्त्यासाठी तालुक्यातील लोकांना, शेतकऱ्यांना एवढा त्रास का, हा आमचा सर्वात पहिले प्रतापदादांना प्रश्न आहे. आम्हाला जेव्हा आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर या मतदारसंघाचा खरोखरच प्रतापदादा विकास करत आहे की फक्त प्रतापदादाचं लक्ष निव्वळ अमरावतीत मुक्कामी राहून किंवा तालुक्यात एखाद्या वेळेस येणं, व्हिजिट देणं आणि निघून जाणं एवढंच तर नाही ना. त्यामुळे प्रतापदादाचा वादा जर पक्का असेल तर प्रतापदादांनी आता या 1 ते 1.5 महिन्यात तात्काळ शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचे कामे पूर्ण करून द्यावे. जर असं नाही झालं तर येणाऱ्या भविष्यात आम्ही हे पांदण रस्त्यात जर कुठलाही शेतकरी, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर या पांदण रस्त्याचे कामं करायला जर तयार नसेल तर नवीन जे शेतकरी बळीराजा पांदण रस्ता ही योजना शासनाने राबवणं चालू केलेली आहे, त्या योजनेसाठी आम्ही सन्माननीय आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांना विनंती करू व त्यांच्याकडून तालुक्यातील संपूर्ण पांदण रस्त्यासाठी आम्ही निधी मागू व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याचा योग्य पद्धतीने लाभ आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.